कामात अचूकता, कामात शिस्त आणि डोळ्यात उद्दिष्ट हेच या महिन्यातील मकर राशीचं सूत्र आहे. हा महिना तुमच्यासाठी साहसाचा आहे, मात्र साहस करत असताना संयम ठेवणं देखील आवश्यक आहे. या काळात तुम्ही मोठी स्वप्न बघाल. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या काळात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश म्हणजे त्रिकोणाचे स्वामी केंद्रस्थानात विराजमान आहेत. अर्थात भाग्य तुमच्या पाठीशी आहे, परंतु त्याला कर्माची जोड आवश्यक राहील, कारण कर्मेश असलेले शुक्रदेव त्रिकोण स्थानात विराजमान आहेत. कर्मेश आणि भाग्येश एकमेकांशी लाभयोग करीत असल्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत सुंदर संधी निर्माण झालेली आहे. एखादी परिस्थिती तुम्हाला कठीण वाटेल, परंतु ग्रहाची ही बैठक तुम्हाला त्यातून मार्ग काढून देईल. थोडक्यात अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे आणि त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करा.